आज आपण विज्ञान भाग 1 मधील रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे या प्रकरणामधील बोर्ड एक्झामला विचारले गेलेले जे प्रश्न आहेत उजळणीसाठी आज आपण त्यांचा अभ्यास करणार आहे. आणि त्यासाठी माझ्याकडे बोर्ड एक्झामच्या एकूण 5 प्रश्नपत्रिका आहेत. जून 2024 एक्झामिनेशन 2ची आहे. त्याचबरोबर मार्च एप्रिल 2024 एक्झामिनेशन फर्स्ट जी झाली त्याची घेतलेली आहे मी उदाहरणासाठी. त्याचप्रमाणे एप्रिल 2023ची प्रश्नपत्रिकासुद्धा आहे आपल्याकडे. 2020 मार्च 2020ची क्वेश्चन पेपर एक घेतलेली आहे. त्याचप्रमाणे एप्रिल 2022ची एक प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. म्हणजे जो अभ्यास आपण नोव्हेंबर डिसेंबरला उजळणीसाठी घेतो तोच जर आपण प्रत्येक धडा झाल्यानंतर प्रश्नांचा व्यवस्थित नियोजन करून जर अभ्यास केला तर आपण चांगल्या पद्धतीने स्कोर करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण पहिले रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे या प्रकरणावर बोर्ड परीक्षेला पडलेले जे प्रश्न होते त्यांचा आपण इथं अभ्यास करणार आहे. जून 2024 एक्झामिनेशन जी दुसरी परीक्षा झालेली होती त्यामध्ये 4 मार्काचा हा प्रश्न विचारलेला होता. तो कसा होता ते आपण बघूया. की खालील रासायनिक अभिक्रियेसाठी समतोल समीकरण लिहा. कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यास कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड तयार होते. याच्यासाठी आपल्याला रासायनिक समीकरण लिहायचं होतं ज्याच्यासाठी 1 गुण दिलेला होता. हे जे कॅल्शियम कार्बोनेट आहे ह्याचं सूत्र आहे CaCO3 बरोबर CaO अधिक CO2 आणि इथं बाण दाखवलेला आहे. या बाणाचा अर्थ आहे की हा वायू आहे आणि असं समीकरण जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला इथं 1 मार्क मिळू शकतो. दुसरं जे समीकरण होतं विचारलेलं होतं की नैसर्गिक वायू ज्याला आम्ही मिथेन म्हणतोय, मिथेनच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. मिथेन वायूचं सूत्र तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे CH4 आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे ज्याला आम्ही CO2 म्हणतो आणि पाण्याचं सूत्रही तुम्हाला माहीत आहे. तर समीकरण कसं येणार की CH2 अधिक 2O2 बरोबर CO2 अधिक 2H2O. या पद्धतीनं तुम्ही जर समीकरण लिहिला तर त्याच्यासाठी 1 मार्क होता. 2 मार्कासाठी शास्त्रीय 2 कारणे विचारलेली होती. त्याच्यातलं एक होतं कारणे द्यामध्ये की तांब्याच्या वस्तू हवेत ठेवल्यास चकाकी गमावितात आणि त्याचं उत्तर होतं की तांब्याच्या वस्तूची हवेतील ऑक्सिजन बरोबर क्रिया होऊन तांब्याचे ऑक्साईड ज्याला आम्ही कॉपर ऑक्साईड म्हणतो त्याची निर्मिती होते आणि त्यामुळे तांब्याच्या वस्तू त्याची चमक चकाकी गमावितात आणि हिरवा कोटिंग तयार करतात. हे जर तुम्ही उत्तर लिहिलं तर त्याच्यासाठी हा 1 मार्क होता. महत्त्वाचे जे पॉईंट आहेत त्याला तुम्ही अंडरलाईन करू शकता. दुसरं जे कारणे द्यामध्ये विचारासाठी प्रश्न विचारलेला होता की लोखंडी खिळा कॉपर सल्फेटच्या द्रावणात ठेवल्यास सावकाशपणे त्याला तपकिरी रंग येतो. ह्याचं कारण होतं की लोखंड जे आहे ज्याला आम्ही फेरस म्हणतो Fe, फेरस हे मूलद्रव्य तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील मूलद्रव्य आहे. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हे तुम्ही आठवणीत ठेवायचंच आहे. त्यामुळे कॉपर सल्फेटच्या द्रावणातून लोखंड तांब्याला विस्थापित किंवा काढून टाकते आणि फेरस सल्फेट तयार करते. हे उत्तर लिहिल्यानंतर याच्यासाठी 1 मार्क. या पद्धतीनं 2 समीकरणं जी विचारलेली होती त्याच्यासाठी 1 मार्क आणि 2 शास्त्रीय कारणांसाठी 1 मार्क. या पद्धतीनं 4 मार्काचा हा प्रश्न विचारलेला होता. त्याचप्रमाणे मार्च एप्रिल 2024 पहिली जी परीक्षा झालेली होती त्यामध्ये 1 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह होता की फेरस सल्फेट स्फटिकाला उष्णता दिल्यास त्याचा रंग नाहीसा होतो कारण या संयुगाचे. त्याचं उत्तर होतं A पर्याय होता की साध्या उत्पादितामध्ये विभाजन होते. इथं तुम्ही बघू शकता की या ठिकाणी साध्या उत्पादितांमध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. त्यानंतर 1 मार्कासाठी प्रश्न विचारलेला होता की खालील रासायनिक क्रियेत ऑक्सिडेशन आणि क्षपन झालेले पदार्थ ओळखा. हा प्रश्न वारंवार बऱ्याच बोर्ड एक्झामला विचारलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न आहे तो लिहून घ्यायचा आणि पाठ करायचा.
ZnO अधिक C बरोबर Zn अधिक CO. या ठिकाणी हे जे अभिक्रियाकारक आहे झिंक ऑक्साईड ह्याचं क्षपन झालेलं आहे, कारण याच्यातील हा जो ऑक्सिजन आहे तो निघून गेलेला आहे. म्हणून आम्ही म्हणू शकतो की ZnOचे क्षपन झाले आहे आणि त्याच्यासाठी अर्धा मार्क तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे कार्बनचे ऑक्सिडेशन झालेले आहे. ह्या कार्बन बरोबर इथं ऑक्सिडेशन झालेलं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला अर्धा मार्क. या पद्धतीनं 1 मार्क इथं तुम्हाला मिळून जातोय. गंजणे क्षरण म्हणजे काय? गंजण्यास प्रतिबंध करण्याच्या कोणत्याही 2 पद्धती लिहा. यामध्ये जर तुम्ही व्याख्या लिहिली तर ती 1 मार्कासाठी आणि जर 2 पद्धतींची नावं लिहिली तर अर्ध्या मार्कासाठी ह्या 2 पद्धती विचारल्या जाऊ शकतात. आपण व्याख्या बघूया. जेव्हा एखाद्या धातूवर आर्द्रता, आम्ल इत्यादी पदार्थाचा परिणाम आघात होतो तेव्हा त्याला झीज क्षरण असे म्हणतात. या क्रियेला गंजणे क्षरण असे म्हणतात. ही व्याख्या तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला इथे 1 मार्क मिळतो. गंजण्यास प्रतिबंध रंग लावणे, गॅल्वनायझिंग, ग्रीस लावणे, क्रोम प्लेटिंग किंवा संमिश्र बनवून लोखंडाच्या गंजण्यास प्रतिबंध करू शकतो. या पद्धतीपैकी कोणत्याही 2 पद्धती लिहून तुम्हाला इथं 1 मार्क मिळू शकतो. एप्रिल 2023 च्या परीक्षेमध्ये 1 मार्काचा प्रश्न या धड्यावरती विचारलेला होता की एकमेकाशी क्रिया करून आयन देवाण घेवाणाने अभिक्रिया करणारे अभिक्रियाकारक पदार्थ आणि अवक्षेप तयार करणारे अभिक्रियाकारक खालीलपैकी हे आहेत. ह्याचे जे इतर जे 3 पर्याय होते ते मी लिहिलेलं नाही, फक्त योग्य उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे. ह्याचं उत्तर आहे A BaCl2 आणि Na2SO4. 1 मार्कासाठी हा प्रश्न होता. त्यानंतर कॉपर सल्फेट असलेल्या एका परीक्षा नळीतील द्रावणात एक लोखंडी खिळा ठेवलेला आहे. लोखंडी खिळा सावकाशपणे तपकिरी रंगाचा होतो का? हाच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं 2-3 वेळेस विचारलेला आहे. त्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन ह्या प्रश्नाचं उत्तर बघा. Fe ज्याला आम्ही फेरस म्हणतो, Fe फेरस हे मूलद्रव्य तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील मूलद्रव्य आहे. त्यामुळे कॉपर सल्फेटच्या द्रावणातून लोखंड तांब्याला विस्थापित किंवा काढून टाकते आणि फेरस सल्फेट तयार करते. त्यामुळं लोखंडी खिळा सावकाशपणे तपकिरी होतो आणि याच्यासाठी 1 गुण दिलेला होता. 21 नंबरला परत प्रश्न विचारलेला होता की कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली असता कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे तयार होतात. ह्या क्रियेचे समतोलित रासायनिक समीकरण लिहा. ह्या रासायनिक क्रियेचा प्रकार लिहा. समीकरण बघा. CaCO3 ज्याला आम्ही कॅल्शियम कार्बोनेट असं म्हणतो, ह्या कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड CaO अधिक CO2 तयार होतं. या पद्धतीनं तुम्ही समीकरण जर लिहिला तर तुम्हाला इथं 1 मार्क मिळून जाऊ शकतो. ही अपघटन क्रिया आहे. कोणती रासायनिक अभिक्रिया आहे ही जर तुम्ही अचूक ओळखला तर त्यासाठी 1 मार्क. या पद्धतीनं 2 मार्कासाठी हा प्रश्न बोर्डाला विचारलेला होता. त्यानंतर आपण बघूया की एप्रिल 2022 ची जी परीक्षा झाली त्यामध्ये 1 मार्काचा प्रश्न होता की पाण्याच्या पृथक्करणात कॅथोडवर जमा होणारा वायू हा आहे. बऱ्याच वेळेस आम्ही ही आकृती करतो आणि जर तुम्ही ही आकृती परफेक्ट केलेला असाल तरीही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अचूक लिहिता येतं. तर कॅथोडवर जमा होणारा जो वायू आहे त्याचं उत्तर आहे हायड्रोजन आणि बी पर्याय होता आणि बी पर्यायासमोर हायड्रोजन हा शब्द होता आणि त्यासाठी 1 मार्क दिलेला होता. 19वा प्रश्न विचारलेला होता की ZnO अधिक C बरोबर Zn अधिक CO वरील रासायनिक क्रियेतील अभिक्रियाकारकांची नावे लिहा. बाणाच्या ह्या बाजूला हे जे पदार्थ आहेत ह्याला आम्ही काय म्हणतो, अभिक्रियाकारक असं म्हणतो आणि बाणाच्या पुढे जे पदार्थ आहेत त्याला आम्ही उत्पादित पदार्थ असं म्हणतो. या ठिकाणी झिंक ऑक्साईड हे जे आहे ह्याचं क्षपन झालेलं आहे कारण ह्याच्यातला ऑक्सिजन इथं निघून गेलेला आहे आणि कार्बनचं या ठिकाणी ऑक्सिडेशन झालेलं आहे. याचं उत्तर आम्ही या पद्धतीनं लिहू शकतो. झिंक ऑक्साईड या अभिक्रियाकारकाचे क्षपन झाले आहे, अर्धा मार्क.
आणि कार्बन सी या अभिक्रियाकारकाचे ऑक्सिडेशन झाले आहे याच्यासाठी अर्धा मार्क. 25वा प्रश्न होता, खालील रासायनिक क्रियांचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा. शब्दामध्ये हे समीकरण दिलेलं आहे आपल्याला. हे संतुलित समीकरण लिहायचं आहे. कॅल्शियम कार्बोनेट उष्णता कॅल्शियम ऑक्साईड अधिक कार्बन डायऑक्साईड. कॅल्शियम कार्बोनेटचं सूत्र मी मगाशीही सांगितलेलं होतं की कॅल्शियम कार्बोनेटचं सूत्र तुम्ही पाठ केलंच पाहिजे. CaCO3 ह्याला उष्णता दिल्यानंतर CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड अधिक CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतं. 1 मार्कासाठी हे समीकरण आहे. दुसरं समीकरण होतं हायड्रोजन अधिक क्लोरीन बरोबर हायड्रोजन क्लोराईड. H2 अधिक Cl2 बरोबर 2HCl. ह्या समीकरणासाठी 1 मार्क होता. हे जे हायड्रोजन क्लोराईड वायू आहे हा रंगहीन वायू असतो आणि पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्याचं हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये रूपांतरण होतं. हे तुमच्या अधिक माहितीसाठी मी इथं कंसामध्ये ही माहिती दिलेली आहे. मॅग्नेशियम अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल बरोबर मॅग्नेशियम क्लोराईड अधिक हायड्रोजन. समीकरण बघा. मॅग्नेशियम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे Mg अधिक 2HCl बरोबर MgCl2 अधिक H2. ह्या समीकरणासाठी 1 मार्क दिलेला आहे. हा जो प्रश्न होता तो 3 मार्कासाठी विचारलेला होता आणि ह्याला किंवा आणखीन एक प्रश्न विचारलेला होता. तो कसा होता या धड्यावरचा तो बघूया आपण की लोखंडी खिळा कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवला जातो तेव्हा कोणत्या प्रकारची रासायनिक क्रिया घडते का या रासायनिक क्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा. मी मगाशी सांगितलेलं होतं हाच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं आलटून पालटून हा विचारलेला आहे. हा प्रश्न आणि हे उत्तर तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे. उत्तर आहे Fe अधिक CuSO4 बरोबर FeSO4 अधिक Cu. 1 मार्कासाठी हे समीकरण आहे. आणि या अभिक्रियेमध्ये कॉपर सल्फेटच्या द्रावणातून लोखंड तांब्याला विस्थापित करते कारण लोखंड तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहे. वरील रासायनिक अभिक्रिया ही विस्थापन अभिक्रिया आहे. रासायनिक क्रियेचा प्रकार लिहिल्यानंतर 1 मार्क, त्याचं कारण लिहिल्यानंतर 1 मार्क आणि समीकरणासाठी 1 मार्क. अशा पद्धतीनं 3 मार्काला हा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर आपण येऊया की मार्च 2020च्या परीक्षेमध्ये या धड्यावर कसे प्रश्न विचारलेले होते. परत हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही बघू शकताय की CuO अधिक H2 बरोबर Cu अधिक H2O. या अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे नाव लिहा. बाणाच्या या ठिकाणी जे आहेत ह्याला आम्ही काय म्हणतो अभिक्रियाकारके असं म्हणतो आणि बाणाच्या पुढे जे आहे त्याला आम्ही उत्पादित पदार्थ असं म्हणतो. ह्याचं उत्तर आहे की हे जे कॉपर ऑक्साईड आहे कॉपर ऑक्साईडचे क्षपन झाले आहे कारण ह्याच्यातला हा ऑक्सिजन आहे तो निघून गेलेला आहे आणि हायड्रोजनचे ऑक्सिडेशन झालेले आहे कारण ह्या हायड्रोजन बरोबर इथं ऑक्सिजनची क्रिया झालेली आहे म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडेशन झाले आहे आणि कॉपर ऑक्साईडचे क्षपन झाले आहे. अर्धा मार्क साठी हे गुण विभागणी या प्रकारे दिलेली होती. नंतर बघूया की बेरियम क्लोराईडची ॲल्युमिनियम सल्फेट द्रावणाशी क्रिया हे कोणत्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण आहे का. या अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा. हे समीकरण आहे 3BaCl2 अधिक Al2SO4 कंसाचा बाहेर 3 लिहिलेला आहे बरोबर 3BaSO4 अधिक 2AlCl3 असं समीकरण लिहिल्यानंतर इथं 1 मार्क आहे. आणि या अभिक्रियेमध्ये अवक्षेपाची निर्मिती होते. हा जो BaSO4 आहे हा अवक्षेप आहे म्हणून ह्याला आम्ही अवक्षेप अभिक्रिया असं सुद्धा म्हणतो. या अभिक्रियेमध्ये SO4 2- आणि Ba2+ या अभिक्रियाकारकामधील आयनांची अदलाबदल झालेली आहे म्हणून ही दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. आणि जेव्हा तुम्ही इथं उल्लेख करता की दुहेरी विस्थापन अभिक्रिया याच्यासाठी 1 मार्क
आहे. समीकरणासाठी 1 मार्क दिलेला आहे. आणि आयनांची कोणत्या 2 आयनांची अदलाबदल होत आहे ते सुद्धा इथं लिहायचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला 1 मार्क इथं विचारलेला आहे. या पद्धतीनं या प्रश्नावरती 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला होता. जर आम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना कोणते प्रश्न परत रिपीट झालेले आहेत किंवा वेगळ्या पद्धतीनं विचारले जात आहेत, त्याचा जर आम्ही अभ्यास केला आणि त्या प्रश्नांची उजळणी केली, परत लिहून न बघता जर काढले, तर आपण नक्कीच चांगले मार्क्स मिळवू शकतो. धन्यवाद.